विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी इथे जमलेल्या माझ्या तमाम भावांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आज निवडणुकीचा अर्ज भरण्याची धावपळ आहे आणि त्यामुळे मंचावर अनेक मान्यवर आहेत. आदरणीय दशरथजी सावंत आहेत, मधुकर रावजी नवले आहेत, कारभारी उगले आहेत, शिवसेनेचे आमचे नेते मच्छिंद्र धुमाळ आहेत, महेश देशमुख आहेत, विजय देशमुख, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. अनेक नेत्यांची भाषणं खरं तर इथे होणं अपेक्षित आहे, स्वाभाविक आहे. परंतु आपल्या वरिष्ठ नेत्यांना इतर फॉर्म भरण्यासाठी जाण्याची धावपळ होती आणि म्हणून थोडेसे प्रोटोकॉल इकडे तिकडे होत आहेत. मंचावरील सगळेच मान्यवर ही अडचण जरा समजून घेतील आणि आपण सुद्धा पुढचे 5 मिनिट केवळ मी बोलणार आहे, माझा आपण ऐकून घ्याल अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीनं नम्रपणाने व्यक्त करतो. मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या आदरणीय नेत्या सुप्रियाताई सुळे आणि आपले दुसरे आदरणीय नेते आदरणीय थोरात साहेब इथे येऊन गेले. त्यांनी आपल्या सर्वांच्या मनातला उमेदवार अमितराव भांगरे यांना शुभेच्छा दिल्यात. आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्यात, हा अर्ज भरलाय आणि मंचावर जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या साक्षीने आपण या सगळ्या निवडणुकीला सामोरं जातोय. मला खात्री आहे ज्या परिपक्वपणाने आपण हा सगळा व्यवस्थितपणाने नियोजन करून घाट घातलाय, विजय नक्की तुतारीचा होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. मी भाषण ऐकतोय, मुद्दे मांडले जात आहेत, मी एकच मुद्दा आपल्या पुढे ठेवून संपवणार आहे. भावांनो आणि बहिणींनो, ही निवडणूक केवळ 2 व्यक्तींमधली निवडणूक नाही. ही निवडणूक अमित भांगरे की किरण लहामटे या 2 व्यक्तीपैकी तुम्हाला कोण हवा हे ठरवणारी केवळ ही निवडणूक नाही, हे ठरवणारी ही निवडणूक आहेच. पण भावांनो आणि बहिणींनो, जे मतदान तुम्ही करणार आहात ते मतदान 2 व्यक्तीपैकी कोण एवढं ठरवण्यासाठी नाही. हा महाराष्ट्र कुणाच्या ताब्यात द्यायचा याच्यासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे. एका बाजूला आपल्या पुढे देवेंद्र फडणवीस साहेबांचं राजकारण आहे, एका बाजूला पक्ष फोडायचे, गद्दारी करायची, ईडी लावायची, नेत्यांना जेलमध्ये टाकायचं, संविधानाला धोका पोचवायचा, रिझर्वेशन धोक्यात आणायचं आणि वाटेल ते कारस्थान करून फडणवीसांची रणनीती पुढे घेऊन जायची असं सांगणारी मंडळी एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्याने हा संबंध महाराष्ट्र घडवला त्या शरद पवार, उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक ढवळे, भाई जयंत पाटील या वैचारिक लोकांची आघाडी दुसऱ्या बाजूला आहे. हा देश गद्दारांच्या ताब्यात द्यायचा, पक्ष फोडणाऱ्यांच्या ताब्यात द्यायचा, माय भगिनींची ज्यांना इज्जत करता येत नाही त्यांच्या ताब्यात द्यायचा की परिपक्व लोकांच्या ताब्यात द्यायचा याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. मला खात्री आहे तुम्ही देवेंद्र फडणवीस जे शेतकऱ्यांचे, आदिवासींचे कर्दनकाळ आहेत त्यांच्या बाजूने मतदान करण्याचा विचार सुद्धा करणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. आदरणीय शरद पवार जे नेतृत्व करता या आघाडीचं, आदरणीय उद्धव ठाकरे जे नेतृत्व करता या आघाडीचं, आदरणीय बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, डॉक्टर अशोक ढवळे हे नेतृत्व करता या आघाडीचं, यांच्या ताब्यात हा महाराष्ट्र द्यायचा हा निर्णय
आजच्या या सभेमध्ये पूर्ण ताकदीने आपण करावा ही विनंती सर्वप्रथम मी आपल्याला करतोय. अकोल्याच्या बद्दल अमित भांगरे की किरण लहामटे यावर अनेक लोक बोलतील. जशी जशी निवडणुकीची प्रक्रिया पुढे जाईल आम्ही ही कमी करणार नाही, परंतु एकच गोष्ट सांगेल की राज्यामध्ये देवेंद्र नको, शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हवे हा संकल्प आपण आज पहिल्या मिनिटाला केला पाहिजे. अकोल्यामध्ये काय करावं 2019 चे तुम्ही आम्ही सगळेजण साक्षीदार आहात. अमितराव, ज्यावेळी मी इथे बसलो होतो तो सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. सगळ्यात जास्त वेदना, सगळ्यात जास्त दुःख आणि पाठीत खंजर खुपसल्याची सगळ्यात जास्त वेदना कुणाला होत असेल याची जरा कल्पना करा, याची कल्पना करा. अरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सगळ्या जनसंघटना, आमचे साधारण कार्यकर्ते त्यावेळी बलाढ्य यंत्रणेबरोबर आम्ही सगळे भिडलो. मंचावर बसलेले अनेक लोक त्या लढाईमध्ये 19च्या लढाईमध्ये फार आशेनं लढले, परंतु 2.5 वर्षामध्ये जे झालं, ज्या प्रकारची कृती झाली त्या प्रकारची कृती, त्याच्या वेदना, पाठीत खंजर खुपसल्याच्या वेदना जशा अजित नवलेच्या पाठीमध्ये आहेत तशाच 1.25 लाख मत ज्या बांधवांनी दिले त्यांच्याही पाठीमध्ये त्या वेदना, खंजीर खुपसल्याची भावना आहे. त्या भावनेचं प्रत्युत्तर निवडणुकीमध्ये मिळणार याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आज मी एक विनंती करून संपणार आहे. डोकं शांत ठेवण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस की शरद पवार हे निवडणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून घटक पक्षांना हात मला जोडायचे आहेत. घटक पक्ष जे आहेत, आपली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे, आपली शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, आपली काँग्रेस आहे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंची काँग्रेस, आपला भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे कॉम्रेड कारभारी उगले मंचावर आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, असंख्य कार्यकर्ते आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे या ठिकाणी आलेले आहेत. अजून अनेक सहकारी ज्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल, ज्यांना आपण जोडून घ्यावं लागेल. आमचे संभाजी ब्रिगेडचे आमचे मित्र, वर काही अजून चर्चा होईल पण मला खात्री आहे की ते या प्रवाहामध्ये येईल. आमची आंबेडकरी जनता आणि आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग समुदाय आणि अनेक नेते जे दुखी आहे कारण भारतीय जनता पक्षानं संविधानाला जे चॅलेंज केलं त्यांना ते आवडलेलं नाही. आपल्याला त्यांना सुद्धा जोडून घ्यायचं आहे आणि तमाम आदिवासींच्या संघटना, पेसा कायद्याची जी भरती झाली त्यामधले झालेली गद्दारी आदिवासी संघटना आणि आदिवासी नेते विसरलेले नाहीत. आमच्या संबंध आरक्षणाला चॅलेंज करण्यासाठी ज्या प्रकारे धनगरांच्या आरक्षणाचा शासनादेश याच लहामटेंच्या सरकारने काढला, आमचे आदिवासी संघटना आणि मित्र विसरलेले नाहीत. परवापर्यंत आम्हाला वनवासी ज्यांनी हिणवलं त्यांच्या मागे जायचं नाही याच्याबद्दल आदिवासी संघटना, आदिवासी विचारवंत, आदिवासी नेते यांच्या मनामध्ये शंका नाही. हा सगळा एकोपा आपल्याला जुळवायचा आहे. हे खरं आहे की संघटना जेव्हा एकत्र येतात सुरुवातीला थोडा विस्कळीतपणा राहणार, काहींची नावं येतील, काहींची येणार नाही, काहींची भाषणं होतील, काहींची होणार नाही, परंतु ही भाषणं नावं प्रतिष्ठा थोडी मागे टाकू. ह्या महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसच्या ताब्यात द्यायचा की शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरातांच्या ताब्यात द्यायचा हा मोठा प्रश्न आपल्या पुढे आहे. आणि म्हणून पहिल्यांदा एकोपा करूया. आमचा मित्र निवडणूक झाली, निवडून आला, फार चांगला मित्र आहे, अजूनही मैत्री आहे. प्रश्न राजकारणाचा पलीकडे आहे. तो म्हणाला निवडणुकीनंतर 8च दिवसामध्ये त्यांनी एक गाणं काढलं,
रील काढली डोंगरावर एकटाच, मग कॅमेरामन ते फडकं का काय गळ्यात घालतात ते घातलं आणि म्हणाला गडी एकटा निघाला. अरे आम्ही सगळे बरोबर होतो, ही 1.25 लाख जनता बरोबर होती, आम्ही जीवाला जीव दिला आणि तू एकटा निघाला कुठं, हा माझ्या पुढे प्रश्न आहे. आणि म्हणून अमितराव एकटं निघायचं नाही, आम्ही सगळे बरोबर आहोत. जे काय सामोरं जायचं सगळे मिळून जाऊ. आणि जेव्हा सगळे बरोबर असतात ही जनता बरोबर असते. जे एकटे निघालेले आहेत ते एकटे पडल्याशिवाय राहत नाही, हा या तालुक्याचा इतिहास आहे. आणि म्हणून आपली एकजूट एकत्र करू. मॅच्युअर्ड लीडर्स आपल्याकडे आहेत. दशरथ सावंत जी आहे, कारभारी उगले जी आहे, मधुकर नवले जी आहे, बाकीचे सगळे मान्यवर आहे. या सगळ्या ज्येष्ठ लोकांना बरोबर घेऊ. तुम्ही आम्ही पोरं सोरं मागे उभं राहू आणि परत एकदा इतिहास घडू. इतिहासाचे साक्षीदार व्हा. रणांगणात उतरा, गद्दारीला गाडा, तुतारीला निवडून आणा. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. धन्यवाद नवले साहेब. नक्कीच आपण म्हणल्याप्रमाणे नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय मच्छिंद्रशेठ धुमाळ यांना विनंती करतो.